असं आहे ना की आपण जर मागचा अनेक वर्षाचा इतिहास जर पाहिला तरी वेळोवेळी जे आहे त्या पक्षाने त्या पक्षाबरोबर त्या पक्षाने त्या पक्षाबरोबर एकत्र येऊन सरकार बनवलेलं आहे. किंबहुना शरद पवारांचं पूर्वोत्तर सरकार जे होतं, आता शरद पवार मूळचे काँग्रेसचे पण BJPचे मंत्री होते ना त्याच्यामध्ये, हर्ष अडवाणी होते किंवा आणखी उत्तमराव पाटील होते. तर वेळोवेळी जे आहे राजकारणामध्ये हे अशा गोष्टी घडत असतात. एकत्रित येण्याचा, सरकार बनवण्यासाठी कुठे कमी पडलं तर एकत्रित येतात, काही वेळेला मग त्यांचे मतभेद होतात. तर ही प्रक्रिया काही आजची असं मला काही वाटत नाही. साहेब, आम्ही भाष्य करताना प्रताप सरनाईक असं म्हणाले की भविष्यात शिंदे आणि ठाकरे देखील मिटिंग मारू शकतात, टोला लगावला ते मग एक तर ठाकरे साहेबांना विचारा, राज ठाकरेंना विचारा, नाही तर प्रताप सरनाईकांना विचारा. काय नक्की होणार काय सांगू मी काय भविष्यामध्ये काय डोकावत नाही. पण मग सर, महाराष्ट्राची राजकीय भविष्यवाणी तुम्ही अचूक करतात नेहमी. आपण काही भविष्य काय आपल्या स्वतःचे एक आडाखे असतात, काय काय बोलायचे असतात, काही बोलायचे नसतात, काही स्वतःच्या मनाशीच ठेवायचे असतात. काय त्यातून पण आणखी नवीन काहीतरी उद्भवू नये. सर, मंत्र्यांच्या या दाव्याने पुन्हा खळबळ होत. आता असं आहे ना का याचं उत्तर त्या गिरीश महाजनच देतील आणि या नाशिकच्या वेगवेगळ्या प्रश्नाची उत्तरं ध्यानी ट्रॅपपासून बाकी सगळे हे मलाच का तुम्ही विचारता किती मंत्री आहेत रे? नाशिक जिल्ह्याचे 5 मंत्री आणि गिरीश महाजन एक 6वे मंत्री. तुम्ही कोण त्याला विचारणार आहात? मला काय विचार? नाशिकचं पालक म्हणून तुम्हाला पाहिलं जातं. काय पालक? पालकमंत्री वेगळा, पालक भाजी वेगळी. साहेब, ठाकरे हा ठीक आहे, आता त्यांचा तो त्यांनी सल्ला दिलेला आहे. आता त्या सल्ल्याप्रमाणे किती त्याच्यामध्ये काय तथ्य आहे, किती मानलं पाहिजे, काय सोडलं पाहिजे, ते मुख्यमंत्रीसुद्धा मॅच्युअर्ड आहेत, ते पण बघतील काय करायचं. सर, एक शेवटचा प्रश्न, कार्यकर्ते सोडून जाते मग आत्मपरीक्षण करायला पाहिजे असं शिंदेंनी त्या मुलाखतीवर टीका केली. बरं, ठीक आहे, पुढे झालं. ओके. मला पोलिसांनी असं काय माझ्याशी तर काय मी पोलिसांना विचारलं काय ते बोले आमच्याकडे काय कोणी तक्रार नाही. आणि मी कालसुद्धा नाशिकला सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी बाहेर कुठे नाही विधानसभेत स्टेटमेंट केलेलं आहे की हनी नाही आणि ट्रॅप नाही. मला असं वाटतं की आपण ते जे विधान ते करतात त्यावेळेला ते जबाबदारीनं करत असतात. त्यांच्या हातातच सगळी SIT आहे, पूर्ण पोलीस स्टेशन, पोलीस डिपार्टमेंट आहे. तर त्या क्षणापर्यंत त्यांच्याकडे जी काही माहिती आली त्याच्या आधारे त्याने ते स्टेटमेंट केलेलं आहे. त्यासाठी मला असं वाटतं की आता एक कोणी या सगळ्या गोष्टी येतात पण ठामपणे अशा काही त्या गोष्टीला काही कोणी काही बोलत नाही आहे. असं कळते सूत्र हे असंच सगळं चालतं. कोण सूत्र कसं कळतं हे त्यांचं त्यांना माहिती. नाही, निश्चितपणे जे आहे जे आमचे संबंधित मंत्री आहेत त्यांच्या कानावर ही गोष्ट घालतो. कारण आपण जेव्हा शिवरायाचे गड किल्ले वेगवेगळ्या ठिकाणी, आता आपण एवढंसुद्धा आपण एवढं मोठं शिवाजी महाराजांचं जे आहे मोठं स्मृतिस्थळ आपण उभं करतो, शिवसृष्टी उभी करतो. अशा वेळेला शिवाजी महाराजांशी संबंधित ज्या ज्या गोष्टी असतील त्या त्या गोष्टींचं सुद्धा जर जतन झालं तो इतिहास आणखी जिवंत राहील. त्यामुळे मी ही गोष्ट त्यांच्या संबंधित लोकांच्या कानावर घालतो. सर, असं आहे ना की ज्या वेळेला कुठल्याही पक्षाचा नेता जातो त्यावेळेला असे तरणीपान कार्यकर्ते आपल्याबरोबर असतात. आणि अशा वेळेला छावा संघटनेच्या लोकांनी सुद्धा जी काही ती कृती केली ती चुकीची होती ना. त्यांनी तटकऱ्यांना तोंडी सांगायचं, लेखी निवेदन द्यायचं, संपला. पण तटकऱ्याच्या अंगावर पत्ते फेकण्याचं कारण नाही त्यांना. त्याच्यामुळे ते प्रयोग झाले आणि त्याच्यातून ते मग बाहेर त्यांच्या ह्या घटना घडलेल्या आहेत.
तर मला असं वाटतं की ज्यांना आपलं म्हणणं मांडायचं आहे किंवा एखाद्या आंदोलनाच्या संदर्भात बोलायचं, त्यांनी सुद्धा जे काही योग्य मार्गाने ते आपलं म्हणणं मांडलं पाहिजे, निवेदनं दिली पाहिजेत. त्याच्यावर काय करायचं आहे तर मग ते पक्षाचे प्रमुख आहेत ते ठरवतील. पण असं पत्ते फेकणं वगैरे जे आहे ते गैर होतं. त्याच्यामुळे त्याच्यातून क्रोध निर्माण होऊन मग तरुणांची जी आहे बाहेर भाषाभाषी झाली. सर असं आहे की मला जास्त नवीन मुंबईची माहिती नाही आहे. शिंदे साहेब हे ठाण्याचे, त्याच्यामध्ये नवी मुंबई येते आणि गणेश नाईक आणि त्यांची मुलं वगैरे ते तिथून एक खासदार, आमदार, मंत्री होतात, ते सर्व नवी मुंबई केंद्रित आहेत. त्यामुळे तिथं नक्की काय झालं याच्याबद्दल मी काही बोलणं बरोबर होणार नाही. सर